कोल्हापुरात ऊस दरासाठी अनेक शेतकरी संघटना या आक्रमक झाल्यात। कोल्हापुरातलं जे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय आहे त्याच्यासमोर आजपासून अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलंय। ही आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनादरम्यान जे काही आंदोलक आहेत त्यांनी जे साखर सहसंचालक आहेत किंवा जे कारखानदार आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ही आंदोलन सुरू केले आणि परिसर दणाणून सोडलाय। पाहूयात। आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं 1 नोव्हेंबरच्या आधी 28 ऑक्टोबरला साखर संचालकांना सूचना दिली होती, मोर्चा काढला होता। आम्ही मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय कारखाने सुरू करता येत नाहीत। हा ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार कायदा आहे। दुसरा कायदा त्यामध्ये असा आहे की किमान तुम्ही या वर्षीची उचल किती देणार हे अगोदर सांगायचं आहे, तेही सांगितलेलं नाही। प्रत्येक वेळी पहिली उचलच जाहीर होती आणि मागील वर्षाचा हिशोब एकाही कारखान्यानं महाराष्ट्रातल्या दिलेला नाही आणि याला सर्वोच्च जबाबदार साखर संचालक कार्यालय आहे, कारण यांनी तो हिशोब घेऊन साखर आयुक्तांना सादर करायचा आहे। याशिवाय क्रमपाळीनुसार ऊस तोडी पत्रक लावणं सुद्धा कायद्यानं बंधनकारक आहे। तो एकही कारखाना लावत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीवाली थांबवायला लागलेले आहेत। परत वजन काटे चोख करा, वजन काट्याच्या मापात पाप सगळ्या कारखानदार करत आहेत, अपवाद 2-4 कारखाने आहेत फक्त। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं आजपासून बेमुदत हे आंदोलन सुरू केलेलं आहे।